जामनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत राहा JBN महाराष्ट्र। नमस्कार, मी मिनल चौधरी। पाहूया काही ठळक वृत्त। जळगाव शहरातील शिवतीर्थ मैदानावर प्रथमच आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार प्रीमियम लीगचे उद्घाटन अमळनेरचे आमदार अनिल पाटील यांच्या हस्ते ग्राउंड पूजनाने करण्यात आले। उद्घाटनाप्रसंगी महाराष्ट्र राज्याचे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन उपस्थित होते। त्यांनी पत्रकार संघांना शुभेच्छा देताना स्वतः क्रिकेट खेळण्याचा आनंदही घेतला। सामन्यांच्या सुरुवातीला त्यांनी बॅटिंगचा अनुभव घेतला, ज्यामुळे प्रेक्षकांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते। या प्रसंगी जळगाव जिल्हाधिकारी आयुष प्रसाद आणि पोलीस अधीक्षक डॉक्टर महेश्वर रेड्डी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते। त्यांनीही क्रिकेट खेळत पत्रकार संघांना शुभेच्छा दिल्या। पत्रकार प्रीमियम लीगमध्ये जळगाव जिल्ह्यातील एकूण 24 संघ सहभागी झाले आहेत। ही लीग 10 ते 12 फेब्रुवारी दरम्यान रंगणार आहे। पहिल्या दिवशी संपादक संघ आणि जामनेर येथील डिजिटल मीडिया संघ यांच्यात रंगलेल्या सामन्यात जामनेर संघाने दणदणीत विजय मिळवलाय। या विजयामुळे जामनेर संघाचा आत्मविश्वास अजूनच वाढलाय आणि ते पुढील सामन्यांसाठी सज्ज झाले आहेत। मान्यवरांनी या स्पर्धेसाठी या क्रीडा स्पर्धेकरता उपस्थित असलेले आपले राज्याचे माजी मंत्री आपल्याशी राज्य कार्यसभा आमदार मुळे सर्व मान्यवर म्हणजे मी सुद्धा 15 वर्ष वृत्तपत्र क्षेत्रात काम केलं आहे, पत्रकार केलं, बातम्या दिलेल्या आहे। पण 15 वर्षांनी असं खेळण्याचं कोणी नियोजन केलं नव्हतं, त्यामुळे तो आनंद घेता आला नाही। आणि आज सर्व बातम्या सर्व टेन्शन सोडून विसरून या ठिकाणी खेळण्याचा मूळ आनंद घेत आहेत, त्याचं खूप म्हणजे कौतुक आहे। आणि खेळलं पाहिजे, चाललं पाहिजे, पळलं पाहिजे, या गोष्टी आरोग्याकरता खूप चांगल्या आहेत। आणि पत्रकार बांधव आमचा नेहमी टेन्शनमध्ये असतो, कारण खूप टेन्शन असतं कालपासून वरपर्यंत बातमी लिहणे, बातमी पाठवणे, त्या ठिकाणी मुक्त संपादकीय कक्षात करतं, काही नावं कट करतात, आमच्यासारखी कार्यकर्ते रागवतात, माझं नाव का होईल, हे का होईल, ते का होईल, फुटेज घेतात, फुटेजमध्ये नेमकं काही जोडून जातं, तो पण त्रास होतो। त्यामुळे ह्या ताणतणावापासून दूर जाऊन काहीतरी आगळं वेगळं या ठिकाणी उपक्रम केला आणि असा उपक्रम सदैव तुम्ही घ्यावा, अशा निमित्ताने तुम्हाला सर्वांना शुभेच्छा देतो। धन्यवाद। पाटील साहेब, सर्व पत्रकार मित्रांनो, प्रत्येक वेळी आपण वर्षभरात कामाची व्यस्तता, दिवसारात्री व्यस्तता, आम्हाला वाटतं की आम्हीच म्हणजे खूप दिवसारात्री काम करते, बट तुम्ही पण म्हणजे आम्ही प्रत्येक वेळी बघत असता, म्हणजे दिवस असो रात्र असो किंवा कधी रात्री 12 वाजता 1 वाजता कोणताही कायद्याचा प्रश्न झाला, कुठे क्राईम झाला, तुम्ही पण पोहोचताय दिवसारात्र। आणि असेही असतं की म्हणजे कधी एखादी छोटी भेटसाठी म्हणजे मी कधी ऑब्झर्व करते बाहेर, कधी तुम्हाला बघितलं की मलाच कधी वाईट वाटते, 4 तास 5 तास 1-2 मिनिटाचा विषयासाठी म्हणजे तुम्ही पेशन्स बी, मेहनत बी, प्रत्येक गोष्टी वर्षभरात तुम्ही करत असतात। आणि तुम्हाला देखील म्हणजे असा आनंद आणि असं कामामध्ये काही ना काही मदत ब्रेक पाहिजेत आणि असा ब्रेक, चांगला ब्रेकमध्ये तुम्हाला अजूनही म्हणजे उत्साहानं काम करायचं शक्य होईल। आणि चांगलं नियोजन तुम्ही केलेलं आहे। तुम्हाला देखील म्हणजे जे कोणी तुमच्याकडं खेळाडू असतील त्याला संधी भेटणार, जे कोण खेळणार नाही त्यांना आता खेळण्याचा आवड वाढतील आणि कदाचित म्हणजे तुमच्यापैकी हेल्थच्या इश्यूवर जास्त भर होईल। आणि तुम्ही हसते नरेंद्र पटेल आणि खूप चांगला कार्यक्रम तुम्ही आयोजन केलेलं आहे। मला इथं बोलवल्याबद्दल खूप खूप धन्यवाद आणि सर्व खेळाडूंना खूप खूप शुभेच्छा। आमचं सर आपली आणि आपला मॅच बुधवारी आहे म्हणते, त्या दिवशी आपण बी आपलं काय किती चांगलं खेळतं आपण बी त्यांना दाखवून देऊ। आणि त्यांना आम्हाला असं हाती टाकलं की फक्त सिनियर ऑफिसर आहे म्हणते, कॉन्स्टेबल वगैरे केला नाही म्हणते, आमच्यासारखं जे कोणी केलेलं नाही तसे त्यांनाच तेच पाहिजे म्हणते त्यांना। आम्ही पण फक्त ऑफिसरच येऊन तुमच्यासोबत केली आहे, ते बुधवारी चांगल्या आनंदाने करू। आणि इथं जास्त वेळ बोलायचा विषय नाही आहे, आपण सर्व लोकांनी खेळण्यासाठी झालेलं आहे, कोणाला बोर करणार नाही, आपला खेळाचा आनंद घेऊ। धन्यवाद। आज आपल्या या पत्रकाराच्या क्रिकेटच्या मॅचेस आपले माजी मंत्री आदरणीय अनिलदादा, अनिल भाऊ, सर्व पत्रकार बंधू भगिनी, सन्माननीय व्यासपीठ, आज उद्घाटन झालेलं आहे।
आणि आमदार गिरीश भाऊ पण येणार होते, पण मला वाटतं भाऊ त्यांनी असं लोकेशन घेतलं, पण येथील भाऊकडे येणार आहेच नक्की. मला वाटतं आपल्याला शुभेच्छा देताना नक्कीच आपण अरविंद भाऊ सांगितलं असं दैनिक तणावातून मला वाटतं एक खेळण्याचा एक आपला चांगला प्रयत्न होतोय. फक्त एक सर्वांना विनंती करेल, खेळताना काय आपण गुण घेतले पाहिजे, याच्यात 2 गुण घ्या. जसं इथे बॉल जो पडतो तो बॉल कसा रॉंग साईड पडतो आहे ना, व्हाईट बॉल जो म्हणतो आपण, जसं व्हाईट बॉल खेळताना पडतो तसं राजकारणात सुद्धा कधी कधी व्हाईट बॉल पडतो. त्याची अडचण आपण समजून घेतली पाहिजे. आणि मला वाटतं हा खेळण्यातून एक चांगला गुण आपण घेतला पाहिजे, कारण बॉलरला कधीच वाटत नाही माझ्या हातून व्हाईट बॉल पडावा, बरोबर आहे. पण नाईलाजाने नो बॉल व्हाईट बॉल पडतो आणि मला वाटतं त्याचं नुकसान होतं. तसं राजकारणात सुद्धा काही वेळेला नो बॉल व्हाईट बॉल पडत असतात. त्याच्यामुळे वाटतं पत्रकार बंधूंनी ते समजून घ्यावं. आणि मला वाटतं त्या पद्धतीने मला वाटतं एक खेळणे स्पोर्ट्समन म्हणून मला वाटतं एक समाजात सुद्धा एक संदेश आपण आता लेखणीच्या माध्यमातून एक समाजात चांगला मेसेज येतो. आता इथे बल्ला चालवायचा आपल्या सर्वांना आणि बल्लेतून आपलं सर्वातलं टॅलेंट आमचं दावायचं आहे. या स्पर्धा आपण दरवर्षी कराव्या, की जेणेकरून जिल्ह्यातले सर्व पत्रकार एकत्र येतील आणि एक चांगला संदेश जाईल. पुन्हा सर्व पत्रकार बंधूंना खूप खूप शुभेच्छा देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. लिंगमधील आजच्या दिवसाचा शेवटचा सामना संपादक मंडळ जळगाव व वर्सेस पत्रकार संघ जामनेर यांच्यातील हा सामना. अतिशय चांगली गोलंदाजी जामनेरच्या संघाने या ठिकाणी केली. अवांतर धावा जर सोडल्या, त्या व्यतिरिक्त चांगलं क्षेत्ररक्षणसुद्धा जामनेर संघाकडनं झालं. तसंच फार मोठे फटके संपादकीय मंडळ यांच्याकडूनही या ठिकाणी लागले. आता आपण बघूया 64 धावांचं हे उद्दिष्ट जामनेर क्रिकेट क्लब कशा प्रकारे या ठिकाणी हे आव्हान कसं पेलतात. जामनेर संघाकडनं सलामीची फलंदाजी करण्यासाठी गेलेला आहे तो देवा, त्यांच्यासोबत आहे मोहन. अतिशय चांगलं वातावरण, जास्त उष्णही नाही आणि जास्त थंडही नाही अशा प्रकारचं जळगाव शहराचं आजचं तापमान. पंचांनी या ठिकाणी नवीन चेंडू या ठिकाणी मागवला आहे. दोघं संघांच्या फलंदाज आणि गोलंदाजांना विनंती आहे की आपण दोघंही चेंडू कसा आहे ते बघून घ्यावं. आयोजकांनी जर नवीन चेंडू दिला या ठिकाणी गोलंदाजी घेऊन आलेला आहे. नितीन नांदुरकर पहिलं षटक घेऊन आले आहेत संपादकीय मंडळाकडनं. यानंतर 64 धावांचं लक्ष घेऊन जामनेरचा संघ या ठिकाणी फलंदाजीला उतरलेला आहे. पहिला षटक घेऊन आलेला आहे नितीन नांदुरकर आणि त्याच्यासमोर फलंदाजी करतोय तो देवा विस्पुते. अतिशय चांगला चेंडू, देवाला तो सीमे रेषेबाहेर फटकायचा होता, परंतु चेंडू आणि बॅटची गफलत. पुढचा चेंडू तो नितीनचा, खेळणार आहे देवा. अतिशय चांगला चेंडू आणि अतिशय चांगल्या पद्धतीने हा चेंडू देवाने फटकावलेला आहे. चेंडू सरळ मिडॉनच्या दिशेने 4 धावा. अतिशय चांगली सुरुवात जामनेर संघासाठी. नितीनचा हाफ पिच पडलेला हा अतिशय जोशामध्ये आलेली आहे जामनेर संघ. पुढचा चेंडू तो नितीनचा, खेळणार देवा आणि या ठिकाणी क्लीन बोल्ड झालेला आहे. देवा विस्पुते
फलंदाजीची खूप घाई या ठिकाणी त्याने केली. ग्राउंडच्या बाहेर जे प्रेक्षक आहेत ते प्रेक्षक बाईकवर बसलेले आहेत, परंतु त्यांनी गाडीचे लाईट चालू ठेवलेले आहेत. कृपया कोर्टाच्या बाजूने जे प्रेक्षक आहेत त्यांना विनंती की त्यांनी लाईट बंद करावा. कृपया पंचांनी ज्या ठिकाणी ऑब्जेक्शन घेतलं पुढचा चेंडू नितीनचा खेळण्यासाठी गेले प्रल्हाद सोनवणे. अरे पाय 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 आलो आलो आलो. गचाळ क्षेत्ररक्षण 2 धावा मिळाल्या. एकच धाव मिळाली. धाव संख्या झाली ती 5 धावा. 1 बाद 5 धावा. पुढचा चेंडू तो नितीनचा. अतिशय चांगला फटका या ठिकाणी लावलेला आहे. तो मोहनने 1 धाव पूर्ण. या एका धावेने संघाची धावसंख्या होती ती 6. 1 बाद 6. पहिल्या षटकाचा खेळ सुरू. स्टेशन रोड एंडकडनं गोलंदाजी करतोय तो नितीन. त्याचा सामना करेल तो प्रल्हाद. अतिशय चांगला फटका प्रल्हादचा आणि तो सरळ सीमारेषेच्या बाहेर. 4 धावा. याचबरोबर संघाची धावसंख्या 10. जामनेर संघाची जो वाढती धावसंख्या होते ती 10. एक षटकाचा खेळ संपला. 1 बाद 10. अतिशय चांगली फलंदाजी या ठिकाणी करतायत ते जामनेर संघाचे खेळाडू. 1 विकेट या ठिकाणी नितीनने जरूर मिळवली, परंतु या षटकात तब्बल 10 धावा नितीनने या ठिकाणी दिल्या. पुढचा चेंडू मनोज यांचा. अतिशय चांगला चेंडू. मोहनला तो नीटसा काही खेळता आला नाही. देशोन्नतीचे आवृत्ती संपादक मनोज बारी गोलंदाजी करतायत. त्यांच्या समोर टीव्ही पत्रकार मोहन दुबे. अतिशय रोमांचक अशा स्थितीमध्ये हा सामना पोहोचलेला आहे. भगवान भाऊ जास्त टेन्शन घेत आहेत. भगवान भाऊ खूप ताणतणावामध्ये आहेत. 1 अंगठी अगोदरच त्यांनी देऊन टाकलेली आहे. सामना हरल्यावर ते जामनेर संघाला सर्व सुवर्ण अर्पण करणार आहे. हॅलो. पुढचा चेंडू मनोज यांचा. खेळणार तो मोहन. अतिशय चांगला चेंडू. स्लोवर 1 गोलंदाजी या ठिकाणी करतायत ते मनोज बारी. मोहन दुबे जरा फलंदाजी करताना खूप अडथळतायत. पुढचा चेंडू मनोज यांचा. खेळणार मोहन. पंचांनी डेड बॉलचा इशारा दिलेला आहे. पुढचा चेंडू मनोज बारी यांचा. स्टेशन रोडकडनं गोलंदाजी करतील ते मनोज. आणि फुलटॉस चेंडू. फुलटॉस चेंडू होता. मोहन दुबे यांना तो काही समजला नाही. पंचांचा निर्णय अंतिम राहील. पुढचा चेंडू मनोज बारी यांचा. आणि आता हा हवेत टोलवलेला चेंडू
एक धाव पूर्ण केली. अतिशय चांगली गोलंदाजी या ठिकाणी मनोज बारी यांच्याकडनं होते. 2 ते 3 बॉल या ठिकाणी ड्रॉप केले मोहनने. याचबरोबर पुढचा चेंडू मनोज बारी यांचा, खेळणार ते प्रल्हाद सोनवणे. अतिशय चांगला फटका, चेंडू सरळ सीमारेषेच्या बाहेर. 4 धावा. अतिशय चांगली फलंदाजी प्रल्हाद सोनवणे हे जामनेर संघाचे कर्णधार आहेत आणि कर्णधाराला साजेशी खेळी या ठिकाणी प्रल्हाद सोनवणे यांच्याकडून. मनोज बारी पुढचा चेंडू घेऊन येतील. पुन्हा त्यांनी चेंडू सरळ सीमा, एकच धाव त्या ठिकाणी मिळते. अतिशय चांगली फलंदाजी प्रल्हाद सोनवणे यांची. मनोज बारी पुढचा चेंडू मनोजचा, खेळणार तो मोहन. अतिशय चांगला फटका, परंतु सरळ क्षेत्ररक्षकाच्या हातात. 1 धाव पूर्ण. या धावेने, एका धावेने जामनेर संघाची धावसंख्या होते ती 17. 1 बाद 17. 2 षटकांचा खेळ संपला. 64 धावांचं लक्ष्य. दोघं फलंदाजांना या ठिकाणी आपण क्रीजवर टिकून ठेवणं हे मोठं आव्हान आहे. पत्रकारांच्या पहिल्याच प्रीमियर लीगच्या स्पर्धेचा हा पहिला दिवस, पहिल्या दिवसाचा शेवटचा सामना. वेदांत गोलंदाजी घेऊन आलाय. वेदांत फलंदाजी करतील ते मोहन. उंच पुरा असा फलंदाज मोहन दुबे. त्याच्या समोर वेदांत गोलंदाजी करणार आहे. स्टेशन रोड यांकडनं गोलंदाजी घेऊन आलाय तो वेदांत. वेदांतचा पुढचा चेंडू आणि डॉट बॉल, खरं म्हणजे डेड बॉल. गोलंदाजी करणारे वेदांत खूप अडचणीत. तसं पाहिलं तर युवा गोलंदाज. पुढचा चेंडू तो फ्री हिट. पुढचा चेंडू वेदांतचा आणि आयोजकांकडनं अतिशय चांगलं असं नियोजन. प्रत्येक येणाऱ्या संघाची काळजी या ठिकाणी चेतन वाणी, अयाज भाई आणि त्यांची संपूर्ण टीम अतिशय चांगली काळजी घेत आहे. अतिशय चांगलं आयोजन. खेळीमेळीच्या वातावरणात पुढचा चेंडू. पुन्हा वेदांतला गोलंदाजी करताना अडचणी येत आहेत. बेबी ओव्हर करतायत का? पुढचा चेंडू वेदांतचा. भगवान भाऊ, गोलंदाजांची कमतरता आहे. आमच्या जामनेरमध्ये भरपूर गोलंदाज होते. पुढचा चेंडू वेदांतचा. अतिशय चांगला फटका, परंतु थोडा हवेत उडालेला हा फटका. 1 धाव पूर्ण. या एका धावेने संघाची धावसंख्या होते 19. तिसऱ्या षटकाचा खेळ सुरू. पुढचा चेंडू खेळणार तो प्रल्हाद. वेदांतचा पुढचा चेंडू. पुन्हा वाईट चेंडू. पुन्हा एका अतिरिक्त धावेने
संघाची धावसंख्या वाढते ती 20. 2 षटकांचा खेळ संपलाय. तिसरं षटक सुरू. पुढचा चेंडू वेदांतचा. पुन्हा एकदा हा वाईट चेंडू. वाईट चेंडू. पुन्हा एकदा अतिरिक्त धाव आणि अतिरिक्त धावेबरोबर एक चेंडू सुद्धा गोलंदाजाला पुन्हा टाकावा लागतो. पुढचा चेंडू वेदांतचा आणि अतिशय सुंदर असा फटका. 6 धावा. या सामन्यातला पहिला षटकार. अतिशय कर्णधाराला साजेशी खेळी करतायत ते प्रल्हाद सोनवणे. अतिशय गचाळ अशी गोलंदाजी या ठिकाणी वेदांतकडनं, संपादकीय संघाकडनं अतिशय गचाळ असं या ठिकाणी गोलंदाजीचं प्रदर्शन. पुन्हा एकदा वेदांत कशी गोलंदाजी करतो बघूया. या ठिकाणी आमचे अय्याज भाई या ठिकाणी आलेले आहेत. अतिशय चांगलं नियोजन त्यांचं. पुढचा चेंडू वेदांतचा. खेळणार तो प्रल्हाद. आखूड टप्प्याचा चेंडू. पुन्हा एकदा अवांतर धाव. पुन्हा एकदा व्हाईट. पुन्हा एका व्हाईटमुळे वाढती धावसंख्या होते ती 28. अतिशय गचाळ अशी गोलंदाजी. वेदांत पुन्हा गोलंदाजी करणार प्रल्हाद सोनवणे यांना. प्रल्हाद सोनवणेकडनं पुन्हा एकदा चांगली फलंदाजी. 1 धाव पूर्ण. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न नकार दिला मोहनने. पुन्हा एकदा वेदांत गोलंदाजी करणार मोहनला. स्टेशन रोडकडनं गोलंदाजी करेल तो वेदांत. पुढचा चेंडू वेदांतचा. अतिशय चांगला फटका परंतु कोणती या ठिकाणी धावबाद. मोहन धावबाद. यानंतर अयाज भाई समालोचन करतील. किरण तर वाखाणण्याजोगी बाब म्हणजे सकाळी 8 वाजेपासून तर आता बघा जवळपास 9:30 होत आलेले. पण पत्रकार बांधवांचा उत्साह अजूनही टिकून आहे आणि तो अधिकच ओसंडून वाहत आहे. चैतन्याचा कधीही न आटणारा हा झरा. हे चैतन्य, हे आनंदाचे वारे असेच वाहू दे. पत्रकारांच्या घरी सुख समृद्धी नांदू दे. 29 धावांवर 2 गडी बाद झालेले जामनेर संघाचे. गाडी मात्र सुसाट सुटलेली आहे जामनेर संघाची. वर्तमान धावगती ही 10.88 आणि आवश्यक धावगती ही 6च्या आसपास. 32 चेंडूंमध्ये 36 धावांची गरज. किरण सोनवणे ज्यांना जामनेर पत्रकारितेमधला सिंगम असं म्हटलं जातं त्यांच्या मिशांच्या कारणामुळे तुफानी असा हा फटका. प्रल्हाद सोनवणे यांचे डीजे. थँक्यू डीजे. 7 चेंडूंमध्ये 23 धावा काढलेल्या आहेत प्रल्हाद सोनवणे यांनी. फक्त 7 चेंडू आणि 23 धावांची बहारदार खेळी प्रल्हाद सोनवणे यांची. 2 चौकार आणि 3 षटकारांनी सजलेली. फिरून फिरून मारतायत प्रल्हाद सोनवणे. आरामात किरण भाऊंना धावता येत नाही. पत्रकारितेच्या माध्यमातून इतरांना सडो की पडो करणारे किरण सोनवणे हे मात्र स्वतः हळू धावतात. 3 षटकानंतर 36 धावा. जामनेर टीम 3 षटकानंतर 36. तीन षटकानंतर 36 धावा. 2 गडी बाद. 30 चेंडूंमध्ये 29 धावांची गरज. 30 चेंडू 29 धावांची गरज म्हणजे 5.80 या वेगाने धावा यायला हव्यात. जामनेर विरुद्ध संपादक एकादश नितीन नांदुरकर. गोलंदाजीला पाचारण करण्यात आलेलं आहे. ज्यावेळी नितीन गोलंदाजी करतात असं वाटतंय की 17 मधलीवरून चेंडू येतोय की काय.
पत्रकारिता क्रिकेट जगातील सर्वात ताडमाड उंची लाभलेला हा गोलंदाज, उंची तब्बल 7 फूट 8 इंच आणि त्याच्या 4 फुटाचे त्याचे कानूनपेक्षा लंबे हात, एकूण 12 फूट असेच होऊन जातात. तुमची उंची अशीच वाढत राहू भाऊ, दरवर्षी 1-1 फुटानं. 10 वर्षात आकाशापर्यंत टेकून जाल तुम्ही. एक दिवस भाऊ कुसुंबा एअरपोर्टवर गेला होता तर विमानानं उडान थांबून घेतली. कशाला उगाच टक्कर म्हणे भाऊ नितीन भाऊशी. हो गिरगप गोलंदाज, काय चाललंय, चौकार. सचिन गोसावी यांच्यावर संशय आलेला आहे अनेकांना. सचिन गोसावीवर संशय. वाईड. 29 चेंडू 24 धावा. गॅप मध्ये रंगरेज की आवाज. ये अंदर की बात है. सचिन गोसावी जामनेर के साथ है. भगवान भाऊ यांनी सावधगिरी बाळगायची आहे. काही गणिम आहेत आपल्या संघामध्ये. ओहो पीछे देखो. और अब समीकरण 27 चेंडू 22 रन. 27 चेंडू 22 रन. समोर खेळपट्टीच्या समोर जे प्रेक्षक आहेत दुचाकीवर, कृपया लाईट बंद करा तुमच्या बाईकचं. लाईट बंद करा मित्रा स्कूटीवाल्यानं. थँक्यू. आता पहा मस्त आरामात. वाइड. बहुत ही तेज गति की गेंद नितिन नांदुरकर की छोटे से रनअप के साथ 135 किलोमीटर प्रति घंटा तेज गति की गेंद डालते हैं ये. बागड़े भगवान भाऊ बिजली की गति से भगवान भाऊला कावरा बावरा करून सोडाल तुम्ही. बसून घ्या खाली. असं नाही करत हो भगवान सोबत. आमदार अमोलदादा पाटील यांचं अनमोल असं सहकार्य लाभलेलं आहे. त्यांच्या फोटोच्या दिशेनं हा शॉट गेलेला होता. जामनेर 4 ओव्हर 47 धावा. जामनेर 4 ओव्हर 47 धावा. 24 चेंडूंमध्ये 18 धावांची गरज. आणि संपादक टीम व्हेंटिलेटरवर. ॲम्ब्युलन्सची गरज निर्माण झालेली आहे. किरण भाऊ यांना जोरात धावता येत नाही याची काळजी घ्यायची. प्रल्हाद भाऊ यांनी. सोनवणे बंधू दोघे आलेले आहेत. वाह वाह वाह. वाइड. गो 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 गोसावी. सचिन गोसावी यांनी मॉडेलिंग दूर ठेवत गोलंदाजीवर लक्ष केंद्रित करायचं आहे.
सोनवणे बंधू हे क्रीजवर आहेत दोघी. किरण दादा डुगुडुगु धावताना. जबरदस्त शॉट, 6 धावा. वारंवार सचिन गोसावीवर संशय व्यक्त केला जातो. विकेट कीपर असताना त्यांनी काही चौकार सोडले, गोलंदाजीमध्ये ते षटकार देत आहे. ये अंदर की बात है. सचिन गोसावी जामनेर के साथ है. खूप वेळेपासून आपण बघितलं सचिन हे गिरीश भाऊ यांना लाडीगुडी करत होते. तर आता लक्षात आलं की जामनेर संघाला त्यांचं अप्रत्यक्ष असं समर्थन आहे सचिन गोसावी यांचं. 22 चेंडू 10 धावांची गरज फक्त. मस्त हो किरण दादा. एक षटकार पाहिजे किरण भाऊ, एक 6 पाहिजे फक्त. 6 धावांची गरज. काय जोश, काय जल्लोष. जामनेरची टीम जोशात. थांबा बाहेर, प्रदीपदा बाहेर या, अजून सामना बाकी आहे मित्रांनो. अजून डाव संपलेला नाही, सामना संपलेला नाही. एक सोनवणे भारी पडतो आता, तो 2-2 आहे. 60 धावा. प्रल्हाद सोनवणे 14 चेंडू 29 धावा. किरण सोनवणे 5 चेंडू 12 धावा. आणि आता एका षटकाराची गरज. उर्वरित चेंडू 18. 6 धावांची गरज आहे. भगवान भाऊ एक खुंकार गोलंदाज. भगवान भाऊ एक खुंकार गोलंदाज आलेला आहे. वाईड. संपादक संघावर पराभवाचा सावट आलेला आहे. 3 धावांची गरज. जामनेर संघ हा विजयाच्या उंबरठ्यावर, विजय दृष्टिक्षेपात आलेला आहे. गिरीश भाऊ आले आणि त्यांचा पायगुण हा लकी ठरलेला आहे या संघाला. गिरीश भाऊंनी जो वाईड. भगवान भाऊ यांची दिशा हरवलेली आहे. फक्त एका धावेची गरज. स्कोर 4 लेव्हल. डीजे बाबू यांनी चांगलं गाणं तयार ठेवायचं आहे. झिंगाट चिंगाट नाचू द्या पोरांना, शेवटची मॅच आहे. एकीकडे जामनेरचा दणदणीत विजय साकार होत असताना संपादक संघाची मात्र दारुण कामगिरी. गचाड ढिसाड क्षेत्रक्षण त्याची जोड, स्वैर गोलंदाजी. अजूनही हिंमत हारायला तयार नाही संपादक संघ, ही चांगली गोष्ट आहे. विजयी शॉट, विजयी चौकार. जामनेर संघाचा दणदणीत विजय.
या बातमी इथेच थांबूया. ताज्या अपडेट्ससाठी www.jbnmaharashtra.com आमच्या वेबसाईटला लॉग इन करा. तसंच यूट्यूबवरील आमचे व्हिडिओ पाहायला विसरू नका आणि गुगल प्ले स्टोअरवरील JBN न्यूज ॲप डाउनलोड करून JBN महाराष्ट्र न्यूज चॅनल लाईव्ह पहा. नमस्कार.